अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नाही तर भारताकडून स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली। जर तिथून गोळी झाडली तर इथूनही गोळी झाडली जाईल। पंतप्रधान मोदींनी देशाची भूमिका स्पष्ट केली। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। भारतीय वायुदलाची एक्सवर पोस्ट करत त्यांनी माहिती दिली आहे। तर दहशतवादी सोपवणार असतील तर पुढील चर्चा होणार असल्याची भारताची भूमिका आहे। सूत्रांनी ही माहिती दिली। भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली होती। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली। तर भारतीय सेनेनं पाकला सडेतोड उत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलं। पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय। आज रात्री हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देण्यात येणार असल्याचा इशारा भारतीय सैन्यानं पाकिस्तानला दिला। श्रीनगर ते नलियापर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ले त्यांनी केलेत। पाकचे सर्व हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडलेत। लाहोरमधील डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली। भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान रडकुंडीला आलाय। भारताच्या कारवाईनंतर शस्त्रसंधीसाठी पाक डीजीएमओचा फोन आल्याची माहिती सैन्याने दिली। तर पाकच्या विनंतीनंतर शस्त्रसंधी झाल्याची डीजीएमओने माहिती दिली। राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले। ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम आणि ताज्या घडामोडींवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी केली। शिवसेना खासदार संजय राऊतांनी शस्त्रसंधीवरनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असा सवाल त्यांनी विचारला। पाकिस्तानचे तुकडे करणारे कुठे गेलेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। माघार घेण्याची काही गरज नव्हती असं राऊत म्हणाले। पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड जिवंत आहेत, मग ऑपरेशन सिंदूर खरंच यशस्वी झालं का असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडच्या नगरपालिका तहसील कार्यालयांमध्ये कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली। 24 तास हे कंट्रोल रूम कार्यरत असणार आहे। बुलढाण्यातील छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडच्या देगलूरमध्ये अजित पवारांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी अजित पवारांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी त्यांनी कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं। परभणी जिल्ह्यातील सुट्टीवर आलेले जवान पुन्हा युद्धभूमीकडे रवाना झाले। जवानांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमचा घोषणा देत जवानांना शुभेच्छा देण्यात आल्या। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला। इंदापूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात सैन्य सेवेतील माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला। दरम्यान भारत मातेचा जोरदार जयघोष करण्यात आला। जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। सांगली जिल्ह्याच्या वाळवा इथं तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी हातात तिरंगा घेत भारत मातेच्या घोषणा देण्यात आल्या। परभणी शहरात आज बाईक रॅली काढण्यात आली। भारत पाकिस्तान संघर्षामध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। जळगावच्या चोपडा तालुक्यातील घोडगाव इथं शहीद जवान सुनील पाटील यांच्या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते। गेल्या वर्षी कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आलं होतं। पहलगाम हल्ल्यामुळे यंदा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही। तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोल्यात वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय जवानांसाठी रॅली काढण्यात आली। जळगावात शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सेनेचे मनोबल वाढावं आणि जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। अमरावतीत एका नववधूनं स्वतःच्या लग्नाच्या वरातीत हातात तिरंगा घेत सहभाग घेतला। यावेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीय सैन्यासोबत आहोत असा संदेश त्यांनी दिला। पुणे विमानतळावरचं सगळं कामकाज आणि उड्डाणं पूर्वपदावर आली। आज 100 विमानं उड्डाण घेणार आहेत। पुणे विमानतळ सुरक्षित आणि नॉर्मल असल्याची पोस्ट एक्सवर करण्यात आली। सांगलीच्या खंडेराजुरी इथल्या जवान प्रज्वल रुपनर यांच्या लग्नाला 15 दिवसच झालेले असताना भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजर राहण्याचे आदेश दिले। आणि यावेळी मिरज रेल्वे स्थानकावरून रवाना होताना मुस्लिम बांधवांकडून जवानांचा सत्कार करण्यात आला।
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि या साई मंदिराला धमकीचा ईमेल आला. दरम्यान मेल आल्यानंतर शिर्डीतील साई मंदिरात आजपासून हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात 11 मे पासून पर्स, बॅग आणि अन्य साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पूजा साहित्य व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू अथवा साहित्य भाविकांना मंदिरात नेता येणार नाही. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने बाहेरून आणलेला नैवेद्य, नारळ, हार, प्रसाद यावर आजपासून बंदी घालण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि नाशिक विमानतळांवरील कामकाजावर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सर्व नॉन शेड्यूल केलेल्या उड्डाणांना मनाई करण्यात आली असून 15 मे पर्यंत व्यावसायिक सेवांचे अंशतः निलंबन लागू करण्यात आलं. भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता कोल्हापूरच्या उजळेवाडी इथली विमानतळाची धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. याशिवाय विमानतळावर एरो ब्रिजचीही सुविधा उपलब्ध केली जाईल. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यांवरही अलर्ट जारी करण्यात आला. मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छीमारांना दक्षता घेण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी दिल्या. शेकापचे ज्येष्ठ नेते जे. म्हात्रे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजप नेते आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला. माझाही पक्ष आहे, पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे, महादेव जानकरांनी खंत व्यक्त केली. दरम्यान महादेव जानकर महायुतीतून महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं. महत्त्वाचे विषय माध्यमांसमोर बोलायचे नसतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झालेले आहेत. राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. साताऱ्यातील वाडा माझा नाही तर सर्वांचा आहे असं म्हणत सोलापूरमध्ये उदयनराजे भाषण करताना भाऊक झाले. सिल्लोडमध्ये खरीप हंगामाच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी आमदार अब्दुल सत्तारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जळगावच्या चोपड्यात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणेंनी आढावा घेतला. अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. 2025-26 साठी 820 कोटींचा निधी शासनानं मंजूर केला. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25% जागांपैकी तिसरी फेरी अखेरही 10% जागा रिक्त असल्याचं चित्र समोर आलं. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असतानाही पालकांनी मोफत प्रवेशाकडे पाठ फिरवली. भारत पाकिस्तानातील तणाव युद्धविरामामुळे निवळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं पुढे ढकलण्यात आलेल्या सीए परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या. आता या परीक्षा 16 ते 24 मे दरम्यान घेण्यात येतील अशी घोषणा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने केली. 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून 100 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पुणे जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात सुरू झाली होती आणि त्याबाबत वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आंतरजिल्हा आपसी बदल्या झालेल्या शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा ही बदलीसाठी ग्राह्य धरावी याकरता काही शिक्षक न्यायालयात गेले होते आणि या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानं शिक्षकांना दिलासा मिळाला. राज्यात सद्यस्थितीत सुमारे 50 ते 55 हजार स्कूल बसेस अनधिकृतरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच परिवहन मंत्री यांच्यासोबत स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशनची बैठक पार पडली आणि या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे अनधिकृत स्कूल बसेसच्या तक्रारी केल्या आणि या पार्श्वभूमीवर पुढील 3 महिन्यात सर्व अनधिकृत बसेसनी दंड भरून अधिकृत परवाने घ्यावेत, अन्यथा कडक कारवाई होईल असा इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी खंडोबा देवाची पूजा केली आणि यावेळी प्रसाद म्हणून 1000 किलो डाळिंब देवाला अर्पित करण्यात आले. आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या बैठकीत क्रीडा भारतीचे महामंत्री राज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान क्रीडा भारतीतर्फे गाव तिथे कबड्डी संघ ही संकल्पना राबवली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात तेली समाजाचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. भाजप आमदारांसह अनेक तेली समाज बांधव या अधिवेशनाला उपस्थित होते.
पंढरपूरच्या खर्डीत नृसिंह जयंती साजरी करण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड करण्यात आली. परभणीमध्ये वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येते आहे. बेकायदेशीर वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सांगली महानगरपालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेता नाले सफाईला सुरुवात केली. 1.5 महिन्यात 65 किलोमीटरचे नाले स्वच्छ करण्यात येणार आहेत. भारतानं जागतिक स्तरावरील कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये बैठक पार पडली. क्रीडा भारतीतर्फे गाव तिथे कबड्डी ही संकल्पना राबवली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, येवला या भागातील नदी नाले कडक उन्हामुळे कोरडे पडलेत. त्यामुळे पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागते. बीडमध्ये हॉर्न वाजवल्यानं बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी बस चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान फरार टेम्पो चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे आणि त्यानंतर पोलीस देखील चौकशी करतात. खडकवलीच्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सी असोसिएशनकडून तुर्की आणि अझरबैजान विरुद्ध कडक भूमिका घेण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांना या 2 देशात प्रवासासाठी जाऊ देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे आणि या 2 देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं हा निर्णय घेण्यात आला. नंदुरबारमध्ये पोषण आहाराचा दरीत कोसळलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या ट्रेनचाच विचित्र अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आला. 3 दिवसांपूर्वी शहादा ते धडगाव दरम्यान पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला होता आणि याच अपघातग्रस्त ट्रकला बाहेर काढण्यासाठी आणण्यात आलेल्या क्रेनचाच ट्रक उडताना विचित्र अपघात झाला. भारत पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती असताना दुसरीकडे बीडच्या आष्टी तालुक्यातील दोलवड गाव इथे अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला. चंद्रकांत फसले यांचा 111वा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. तर उर्वरित आयुष्य सीमेवरील जवानांना लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली. महाड तालुक्यातील माप्रळ पंढरपूर या मार्गावरील महाड ते माप्रळ या मार्गावरील कामं गेली 5 वर्षांपासून कासोगतीनं सुरू आहेत. खोदकाम आणि जुन्या मार्गावर पडलेले खड्डे पडल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यातच अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्यानं वाहनांची चाकं रुतून बसत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. वर्धा शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीनं आत्मक्लेश आंदोलन केलं. शाळांच्या संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. तब्बल 3,307 हेक्टरवरील पीक आणि फळ बागा उद्ध्वस्त झाल्या. 527 गावांमधील 14,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शिवसेनेच्या रायगड जिल्हा प्रमुखांनी मंत्री उदय सामंतांकडील उद्योग खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पाईपलाईनची निविदा काढल्यानं जिल्हा प्रमुख नाराज. जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी MIDC कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. कोल्हापुरातील केसरकर ट्रॅव्हल्स कंपनीनं सुट्ट्यांच्या कालावधीत तिकीट दर दुप्पट करत प्रवाशांची लूटमार केली. एवढंच नव्हे तर बसमध्ये अस्वच्छता असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मावळमध्ये कृषी विभागाकडून उपविभागीय स्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. खरीप हंगामात करायची कामं याविषयी कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली आणि खरीप हंगाम कार्यशाळेत माती परीक्षण महत्त्व, बीज प्रक्रिया, फळबागेमध्ये CRA टेक्निकचा वापर या विषयावर सादरीकरण करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अवकाळीमुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांनी उकाड्यापासून काहीसा नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. साताराच्या कराड आणि पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांवर झाडांच्या फांद्या पडल्यानं मोठं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्याच्या गारखेडे गावात गारपिटीमुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं. प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. अमरावतीच्या बोडणा फाटामध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालन्यात वाळू माफियांनी तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जीव वाचवण्यासाठी तहसीलदारांनी हवेत गोळीबार केला. या प्रकरणात
4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोलीच्या देऊळगावमध्ये 4 कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. चंद्रपूर